पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आला। उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते। मंदार गुंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, या घटनेसंदर्भात काय अधिक माहिती तुझ्याकडे? नवनाथ कांबळे यांचा दररोज रेसकोर्स वरती मॉर्निंग वॉकला जाण्याचा शिरस्ता होता। आधी त्यांच्या ग्रुप सोबत ते मॉर्निंग वॉकसाठी रेसकोर्सला गेले होते, मात्र सकाळी 8 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आलं। नवनाथ कांबळे हे मूळचे आरपीआयचे होते। फेब्रुवारी महिन्यामध्ये महापालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी आरपीआयच्या आठवले गटातील कार्यकर्त्यांनी भाजपच्या तिकिटावरती नगरसेवक पदाची निवडणूक लढवायचं ठरवलं, ज्यामध्ये नवनाथ कांबळे यांचाही समावेश होता। पुण्यातील कोरेगाव पार्क भागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यानंतर भाजपकडून त्यांना उपमहापौर पदही देण्यात आलं। अगदी काही महिन्यांचे त्यांची ही उपमहापौर पदाची कारकीर्द राहिली, मात्र त्याआधी अनेक वर्ष ते दलित चळवळीमध्ये कार्यरत राहिले। खास करून दलित पॅन्थरची जी चळवळ होती तेव्हापासून ते या सगळ्या चळवळीमध्ये आणि रामदास आठवले यांच्या सोबत काम करताना पुण्यामध्ये पाहायला मिळाले होते। अगदी काही महिन्यांचीच त्यांची उपमहापौर पदाची कारकीर्द, मात्र आज त्यांना मृत्यूने गाठलं। अश्विन, मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल।